शिक्षा झालेली पॉस्को अंतर्गत, पण यांना आळा घालण्यासाठी नवीन तरतूद किंवा नवीन कायदा यांना एक गुन्हेगारांना जे आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते? प्रचलित कायदे जे आहेत, नवीन तरतुदी ज्या आहेत ते 2012 साली काही आलेल्या आहेत पॉस्को ॲक्टमध्ये, त्याप्रमाणे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये पण आलेले आहेत 2015 साली. तर हे जे प्रचलित कायदे आहेत त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो. कारण कायदे तयार करणं, नवीन कायदे बनवणं त्याकरता वेगळी यंत्रणा आहे, परंतु जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ॲक्ट आहे ते आमचे योग्य पद्धतीने होत आहे. एनर्जी पोल्युशनच्या हद्दीत सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना महिलांसंदर्भातल्या असतील, बालकांसंदर्भातल्या असतील त्या आम्ही तत्परतेने घेत आहोत. जसं तुम्ही आता सांगितलं मगाशी की शाळेमध्ये जे हाऊसकीपिंगसाठी जॉबला असतात जी मुलं, त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड देखील चेक होत नाही, त्यांना डायरेक्टली त्यांना अपॉइंट केलं जातात, ते राहतात कुठे त्यांचे. त्याबाबत सुद्धा सूचना आम्ही शाळेला दिलेल्या आहेत की ज्यावेळी तुम्ही हे जे सफाई कर्मचारी किंवा अनस्किल्ड वर्कर्स जेव्हा अपॉइंट करता तर तेव्हा त्यांनी त्यांचे राहण्याचे पत्ते, त्यांचं आधार कार्ड किंवा ह्या गोष्टी व्हेरीफाय करणं आणि त्यांची यादी किंवा त्यांचे पोल्युशनला देणं अपेक्षित आहे. किंवा एखाद्या संस्थेने जर एखाद्या त्यांच्या अनस्किल्ड वर्करला अपॉइंट करताना आम्हाला जर असं माहिती विचारली की याच्याबाबत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आमच्याकडून होतं, ते कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करता त्यांनी पत्र दिलं तर ते करण्याची यंत्रणा सुद्धा आमच्याकडे आहे, परंतु हे त्यांच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे. पण सर यामध्ये जेव्हा व्यक्ती एवढी मोठी घटना घडते त्यानिमित्तानं त्याच्या मागे जेव्हा व्यसन करूनच तो व्यक्ती तिथे शाळेमध्ये येतो, त्या व्यसनाला कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी पोलीस काय करतो? हे आता रेग्युलर कामाचा विषय आहे आमचा की व्यसनाला आळा घालण्याकरता जे आहे ते रेग्युलर पोलिसिंगमध्ये आम्ही करत असतो. म्हणजे तो त्या ठिकाणी कसा आला, त्यांनी व्यसन कुठे केलं, शाळेच्या आवारात केलं, बाहेर केला, हा तपासाचा भाग आहे. दोन चिंदूर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर आज मुंबईत जनजागृती देखील करण्यात येत आहे. पोलिसांच्या मार्फत शिक्षकांना काय सांगतात? हे बघा की तहान लागल्यावरच विहीर खोलायची हे नसून कायदा आहे, पण कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ह्यानुसार ज्या पद्धतीने एक डॉक्टरवरती सामूहिक बलात्कार झाला आणि ज्या पद्धतीने एका महिलेवरती अत्याचार करत असताना त्या नराधामाने ज्या पद्धतीने महिलेचा उपयोग केला ते निंदनीय आहे. शाळेमधली घटना आहे. शाळेमध्ये जी घटना झाल्यानंतर त्या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्याच्यातून कोणते म्हणजे गुन्हा दाखल करत असताना हलगर्जीपणा आला का, अशा घटना दुसऱ्या ठिकाणी घडू नये. ज्याप्रमाणे अफवा फैलत गेल्यानंतर अनेक जे नुकसान झालेलं आहे, आज ज्या शाळेची तोडफोड झालेली आहे, ज्या शाळेतल्या ती शाळा आता कधी उभारणार, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य काय, त्यांच्या शिक्षणाचं काय, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला आजाराच्या अगोदर वॅक्सिन घेणं जसं जरुरीचं आहे, त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये अशा घटना घडू नये ह्यासाठी एखाद्या फक्त पोलीस दलाची ही जबाबदारी नाही, शिक्षणाच्या आमचे संस्थापकांची ही जबाबदारी नाही, लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही, तर ही सामूहिक जबाबदारी आपण समजून आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोलाचा आणि मोठा वाटा कुणाचा असेल तर माझे देशाचे चौथे आधारस्तंभ पत्रकार बंधूंचा आहे. पत्रकार बंधूंनी दोन्ही बाजू ऐकून स्पष्ट भूमिका मांडली तर आपण ह्याच्यातून खूप काही साध्य करू शकता. आणि मला आनंद वाटतोय की आपण सर्व मिळून, पोलीस आहेत, डॉक्टर्स आहेत, शिक्षक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि देशाचे चौथे आधारस्तंभ तुमच्यासारखे पत्रकार जर आपल्या ठिकाणी जागृत आहेत, म्हणून आपल्या भागामध्ये अशा घटना न घडण्यासाठी हा आज कार्यक्रम आयोजित केला होता. काही सांगाल शिवसेनाचे वामन म्हात्रे यांनी पत्रकाराला औरवाच्या भाषेमध्ये काल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, मी त्या वस्तुस्थिती काय होती मी कानाने ऐकलं नाही, मी तिकडे स्वतः हजर नव्हती, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही. परंतु बोलताना आणि हे करताना सगळ्यांनी संयम ठेवावा एवढं मी बोलू शकतो.